आज बनवूया मराठवाडा स्पेशल खमंग कांदा मसाला। एकदा बनवला की प्रत्येक भाजीची चव वाढवणारा। आता बारीक कट करून सुकवलेला कांदा 300 ग्रॅम घ्या। आता तो तेलात छान खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या। घाई करू नका, कारण हाच मसाल्याचा बेस आहे। आता 150 ग्रॅम धने घ्या। मध्यम आचेवर तेल टाकून छान भाजून घ्या सुगंध येईपर्यंत। धने भाजल्यावर त्याचा सुगंध अजून खुलतो आणि मसाल्याची चव छान वाढते। त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन 10 ग्रॅम लवंग, 10 ग्रॅम मिरे आणि 10 ग्रॅम नागकेशर घ्या। झाकण ठेवून भाजा ते फुलेपर्यंत। यामुळे मसाल्याला छान झणझणीत चव येते। आता त्यातच 20 ग्रॅम खसखस आणि 20 ग्रॅम शहाजिरा टाका आणि हलकेच भाजून घ्या। यामुळे मसाल्याला मऊ टेक्स्चर आणि खास चव येते। आता एक एक करून सर्व गरम मसाले तेल टाकून भाजून घेऊया। चक्री फूल 15 ग्रॅम। चक्री फूल भाजल्यावर मसाल्याची चव साधी राहत नाही, ती अजून खास बनते। त्यानंतर घेऊयात दालचिनी 15 ग्रॅम। हलक्या आचेवर भाजून घ्या। यामुळे मसाल्याला छान गोडसर फ्लेवर येतो। हिरवी विलायची 15 ग्रॅम। हिरवी विलायची भाजल्यावर तिचा सुगंध अजून उठून दिसतो। काळी विलायची 15 ग्रॅम। काळी इलायची मसाल्याला थोडा स्मोकी आणि स्ट्रॉंग टेस्ट देते। जावित्री 15 ग्रॅम। जावित्री हलकी भाजून घ्या। यामुळे मसाल्याला एक खास सुगंध मिळतो। दगडफूल 15 ग्रॅम। दगडफूल भाजल्यावर त्याचा फ्लेवर छान खुलतो आणि मसाल्याला डेप्थ मिळते। तेजपान 15 ग्रॅम। तेजपान हलकं भाजल्यावर त्याचा सुगंध छान पसरतो आणि मसाल्याची चव अजून खुलते। आता शेवटी 150 ग्रॅम खोबरं घ्या। छान खरपूस भाजून घ्या, रंग हलका ब्राऊन होईपर्यंत। यामुळे मसाल्याला खमंगपणा येतो। तुम्हाला हवा असेल तर यात तुम्ही अर्धा किलो मिरची घालू शकता। आता सगळं पूर्ण थंड होऊ द्या आणि मसाला बारीक करून घ्या। हा आहे घरचा खमंग कांदा मसाला, घरची चव आणि मनाला समाधान देणारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।